हिंग बघा नांदेडकर, आज आहे ना आता दिवाळी आली आहे आणि दिवाळी निमित्त आपण प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लावतो. पण सगळ्यात मोठं वास्तव म्हणजे कुंभारांच्या घरचं, ज्यांच्याकडे मडकी दिवी वगैरे बनवले जातात. आता त्यांच्या माध्यमातून आहे ना एक मोठी शोकांतिका समोर येते. ती म्हणजे काय माहिती आहे का, इलेक्ट्रिक दिवे आले, तेव्हा नंतर मेणबत्तीचे दिवे आले, नवनवीन डिझाईनचे दिवे आले आणि जे कुंभार समाज आहे त्यांनी अक्षरशः दिवे बनवणं बंद केलेले. त्याचं कारण काय माहिती आहे का, आजकालच्या पिढीला नवनवे दिवे घ्यायला आवडतात, नवनवे दिवे लावायला आवडतात आणि तेच रिसायकल म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात. पण या सगळ्यांमध्ये आपल्या समाजामध्ये एक असाच घटक आहे जो की म्हणजे मातीचे दिवे भांडे म्हणून स्वतःचं पोट भरत होता. तो समाज मात्र आपला व्यवसाय आता सध्याला सोडून दिलेला आहे. आता आम्ही अख्खं नांदेड फिरलोय आणि आम्हाला दिवे कुठे बनवतात हे शोधण्यासाठी भरपूर वेळ गेला आणि शेवटी एक आम्हाला म्हणजे ते मगर घाटकडे एक आम्हाला घर मिळालं. आता आम्ही ते दादा दिवे बनवत आहेत, त्यांना विचारूयात नेमकी काय शोकांतिका आहे. चल या. तर तुम्ही जे आता हे दिवे बनवताय, पहिले तुमचे आई बाबा दिवे बनवत असतील त्यावेळेस भरपूर बनवत होते, आता तुम्ही तेवढे बनवता का? तेवढेच बनवता का कमी बनवता? घेतात का लोक तुमच्याकडे? कुठला राजस्थानचा? या दिव्याला कोणी त्यामुळे धंदा आमचा बसून गेला. धंदा बसून गेला. तुम्हाला काय वाटतं हे धंदा पुन्हा चालू करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आता आम्हाला हे चलावं वाटतं आम्हाला. हे चला वाटतं. चला वाटतं आम्हाला. ते करून भरणं ते महाग आहे. मोठं खात नाही ते आम्हाला. हां, ते मोठं खात नाही. ते 2000-3000 रुपये 1000 दिवा आहे. होय. आणि जर समजा तुम्हाला आता हे दिवे तुम्ही आता कुठं बनवता, तुमचा पत्ता कुठला? आपण नांदेड मधल्या लोकांना सांगूया की इकडे या म्हणून दिवे घ्यायला. मरघाट रोड नांदेड, म्हणजे इकडे वाजेगावला जाणार रस्त्यापासून खाली उतरलं का सरळ इकडे येतो आपण. आता इथे किती घरामध्ये म्हणजे हे दिवे बनवले जातात? 3 घर आहेत. 3 घर आहेत. 3 घरामध्ये बनवता तुम्ही. आणि आता पावसाळ्याचं मग दिवे वाळवता कसे वगैरे काय? आता ते पाठी टाकून घरामध्ये नेऊन ठेवायला लागते. पंख्याच्या वाळायला लागते. वाळायचं आणि मग नंतर भट्टीमध्ये लावायचं. बरं बरं. तरी म्हणजे एक दिवाळी होईपर्यंत किती तुमचे दिवे जातात? आज 4-5 दिवसाला चालू केलं पाऊस बनवतो. आता आज चालू केलं. दिवसाला किती दिवे बनवतात? 1000 बनवतो. 1000 दिवे बनवतात. आणि कसे डझन विकतात? तुम्ही स्वतः तुमच्याकडून जर घ्यायला गेले तर त्यांना रुपयाला एक दिवा देता? फक्त 1 रुपयाला एक दिवा? बापरे. आणि मार्केटमध्ये आपल्याला 60 रुपये 70 रुपये डझन 30 रुपये डझन असे म्हणजे दुपटीने भेटतात. पण यांच्याकडे 1 रुपयाला दिवा आहे. आपण नक्की जर विचार केला तर मरघाट रोडला येऊन यांच्याकडून आपण दिवे नक्की खरेदी करू शकतो, जेणेकरून यांच्या घरामध्ये सुद्धा सुखाची दिवाळी साजरी होईल आणि यांना देखील तेवढाच आनंद होईल. आणि मी ठरवलंय की मी इथून दिवे नेणार आहे. तुम्ही सुद्धा या आणि इथून दिवे घेऊन जा. दादा माझ्यासाठी सुद्धा तुम्ही दिवे बनवून ठेवा, मी इकडे येऊन नक्की दिवे घेऊन जाणार. आणि आपण ऍड्रेस तर सांगितलेलाच आहे, इथून पुढे तुमच्याकडे ग्राहक नक्की वाढेल. मावशी, तुम्ही जे आता हे दिवे वगैरे करताय, 1 रुपयाला एक दिवा विकता तुम्ही, तर तुमचं हे घर आहे. पहिले दिवे जास्त विकत होते तुमचे? पहिले विकत होते, आता कोणी घेईना. आता कोणी घेण्यास चालले का? कोणी घेईना झालंय. आता तुम्ही त्यांना काय सांगाल? आम्ही हे दिवे सांगतात, काय सांगतात, दिवे गाडगे करतात, मला लग्नाचे करतात, वारले करतात. हा हा. हा मग त्यांना असं म्हणणार का तुम्ही की या आमच्याकडून दिवे घ्या? हो म्हणतो ना. बरं बरं. तिकडे तुमचा ऍड्रेस सांगा, तुम्ही कुठे राहता ते सांगा त्यांना. मरघाट रोड. मरघाट रोडला राहता? मरघाट रोड या आणि यांच्याकडनं दिवे खरेदी करा. 1 रुपयाला एक दिवा आहे. तुमचा मुलगा दिवे बनवतो ना? मुलगा बनवते. मुलगा मुलगाच बनवतो. बनवते. आणि तुम्ही विकता वगैरे यांना भाजता? हा. इकडे भट्टी आहे आपली हे समोर. भट्टी. बरं बरं. मग बाकी सगळं निवांत चाललंय? चांगली जर दिवे विकले तर तुमची दिवाळी चांगली, नाहीतर काहीच नाही. काहीच नाही. आणि पाणी बी असं करायला, पाणी करू देणार झाले, पाणी तर दिवे वगैरे काही करू करू देणार देणार झाले. मग अवघड आहे. अवघड आहे, लय अवघड आहे. माती इकत, सगळं इकत. माती विकत आणावी लागते का? हा मग का फुकट का माती, माती इकत, भुसा टाकतात त्याच्यात, भुसा इकत, असं आहे ना. आवर्जून या आणि यांच्याकडनं दिवे खरेदी करा. खरंच शेतकऱ्यांवर जसं संकट आहे तसंच कुंभारांवरती सुद्धा संकट आहे. आणि हे जे दिवे बनवतात, दिवाळी साजरी करतो आपण घरामध्ये, दिव्याने आपलं घर जगमगतं, तर यांचं सुद्धा घर जगमगलं पाहिजे. मला तरी खूप भारी वाटतंय की 1 रुपयाला दिवा भेटतो यार यांच्याकडे. मार्केटमध्ये खूप महाग आहेत आणि दिवा दिवा आहे.
ह्याच्यामध्ये दिवा लावला का मातीचा अजून चांगलं असतं, हो ना. हो. आणि पहिल्याची आपली पहिली- परंपरा हीच हीच आहे, आहे, हीच आहे. हा. आता जे राजस्थान वगैरे इकडून दिवे इकडून मागवतात, आले. महाराष्ट्रातल्या कलाकारांना, महाराष्ट्रातल्या कुंभारांना मारू नका. गुजरातचे दिवे वगैरे इकडले तिकडले लावण्यापेक्षा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पुढे नेऊयात. आणि 1 रुपयाला दिवा आहे, नक्की या. कोणती मरघाट रोड. मरघाट रोडला या आणि दिवे खरेदी करून जा. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद.